जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 19 मेचं प्रवचन. भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाण घेवाण हा नियमच आहे. लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाला थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमांचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरुरी आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवावे. असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे इतके मोठे वेड आहे, ते ज्याला लाभले तो भाग्याचा खरा. एका भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सुद्धा सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनही त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे. त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हे 3 उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अत्यंत अनंत ठिकाणी नटणारा असा आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील. पण या सर्व साधनांमध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटत असेल त्याने नाम घ्यावे हा एकच मार्ग आहे. इस प्रवचन में कहा गया है कि लेन देन एक संसार का नियम है. तो हम लोग, हमारा स्वभाव, हमारे घर के लोगों के लिए अगर हम थोड़ा सा पीछे हटे या सामने वालों को समझने की कोशिश करें या हमें जो अच्छा लगे वही सामने वाले ने करना चाहिए, ये आसक्ति छोड़ दें तो हमारे जो घर के लोगों से प्रेम संबंध है वो अच्छे हो जाएंगे. भगवान के नाम का भी वैसा ही है. अगर आप संसार की आसक्ति नहीं छोड़ेंगे तो आपको भगवान का प्रेम कैसे आएगा. आपको भगवान का प्रेम है लेकिन उसके लिए जो कोशिश करनी चाहिए वो नहीं हो रही है क्योंकि आप अपने संसार में फंसे हुए हो, आसक्त हो. आपको बहुत सारी चीज़ों की अभी भी लालसा है. तो उसे कम करने की कोशिश करने के लिए नामस्मरण जैसा और कोई भी क्या बोलते हैं उसको, दवाई नहीं है. नामस्मरण करते रहिए,
अपने आप भगवान का चिंतन मनन बढ़ेगा और संसार की आसक्ति कम होकर भगवत प्राप्ति होगी। आपने देखा होगा कई संत ऐसे जो संत थे जो पढ़े लिखे नहीं थे, जिनको कुछ संसार की बातें समझ में भी नहीं आती थी, उनको भी भगवान मिल गया। मतलब भगवान सुलभ साध्य है, दुर्लभ नहीं है। तो हम कोशिश करेंगे तो भगवत प्राप्ति की तरफ जरूर जा सकते हैं। नामस्मरण कीजिए। श्री राम जय राम, 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 जय श्री राम।